निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी मागील निवडणुकी काळात फतवे काढण्यासाठी लाच घेतली असल्याचे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले। त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे। उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे। महायुतीच्या प्रचारासाठी शिंदे शिवसेना गटाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे स्टार प्रचारक म्हणून राज्यात फिरत आहेत। ते बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आले असता त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मोठे विधान केले। मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीमध्ये फतवे काढून मतदान केले। असे असतानाही महायुती सरकारने राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सर्वच योजना दिल्या। त्यामध्ये लाडकी बहीण योजना असो की शेतकऱ्यांसाठीच्या योजना, या योजनांमध्ये मुस्लिमांनाही लाभ भेटलाय। मुस्लिमांसोबत कोणताही दुजाभाव केलेला नाही। असे असतानाही जर मुस्लिम समाज मतदान करणार नाही आणि फतवे काढत असेल, केवळ धर्मांधपणा करत असेल, तर ते लोक मतदान करणार नाहीत। मागच्या काळात मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी निवडणुकी काळात फतवे काढण्यासाठी लाच घेतली असल्याचे वादग्रस्त विधान प्रतापराव जाधव यांनी केले। हे बघा, मागच्या काळामध्ये मुस्लिमांना जे काही फतवे निघाले, आज आम्ही जाहीर भाषणातून म्हणतो की ज्यांनी फतवे काढलेत त्यांनी कधी मुसलमानाला 1 रुपयाची मदत केली। आज आमच्या महायुतीनं जेवढ्या योजना काढल्यात, लाडकी बहीण असेल, शेतकऱ्याची मदत असेल, त्या सगळ्या मुसलमान लोकांना आम्ही दिल्या नाही। आम्ही मुसलमान लोकांना बाजूला ठेवलं आणि याची जाण जर त्याला असेल तर ते लोक नक्की मतदान या ठिकाणी त्यांचं जर आलं असेल, त्यांना त्यांचं देशाचं प्रगती त्यांना दिसत असेल, विकास दिसत असेल, स्वतःच्या होणारा फायदा त्यांना दिसत असेल, तर ते लोक त्या ठिकाणी निश्चित मतदान करतील। पण केवळ त्यांच्या डोक्यात जर नुसता धर्मांधपणा जर घुसलेला असेल, ते लोक करणार। आता धर्मगुरूंनी त्यांच्या धर्माचा प्रचार प्रसार, धर्माचं संरक्षण हा त्यांना करण्याचा पूर्ण अधिकार आहे। आपल्या देशाच्या लोकशाहीनं प्रत्येक धर्माला त्यांच्या धर्माच्या याच्यानुसार रीतिरिवाजानुसार वागण्याची पूर्ण मुभा या ठिकाणी दिलेली आहे। आपला देश हा सेक्युलर देश म्हणून आणि सर्व धर्म समभाव पाळणारा देश म्हणून आपल्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी तसं आपल्या सर्व लोकांना सांगून ठेवलेलं आहे। पण हे धर्मगुरू जे आहेत, हे तर एकतर यांनी त्या ठिकाणी या ज्यांच्यासाठी फतवे काढलेत त्यांच्याकडून काही लाच घेतली असेल किंवा त्यांच्याकडून काही त्यांनी हे केलं असेल, आणि केवळ हा एक धर्मांध किंवा धर्माला मानणारा हा मुस्लिम वर्ग आहे, आणि म्हणून त्यांच्या या भावनाचा त्यांनी गैरवापर राजकारणासाठी केला, हे अतिशय चुकीचे आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।